आला आला. ओम साईराम. साईराम मंडळींनो, दिवस आपला तिसरा सुरू झालेला आहे आणि आमचा रात्रीचा स्पॉट होता उडपी हॉटेल आणि आता सकाळचा स्पॉट आहे म्हणजे दुपारचा म्हणजे आपला स्पॉट आहे आडगाव ना. आडगावला आपला स्पॉट आहे. बाकी आपले आता साईराम आहेत सगळे, ओमकार आहे, युवराज आहे, सचिन दादा आहे, पुढे पण आहे ध्रुव वगैरे आहेत पुढे. बाकीचे अर्धी मंडळी पुढे, अर्धी मंडळी पार्टी आहे. तर आता आम्ही निघालो आणि आजच्या स्पॉटला आम्हाला चार्जिंग वगैरे नाही भेटली आहे. सगळ्यांचे फोन डाऊन झालेले आहेत, सगळ्यांचे 20%, 10% आणि माझ्या आयफोनची आता बॅटरी आहे 28%. आता बघू कसं काय पुढे चार्जिंग कुठे मिळते. हां, आणि आज आहे ना, गेल्या वर्षीच्या तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असणार, आपला अनिकेत येवले ओमकारचा भाऊ म्हणजे आपलाच भाऊ, तर तो होता 8 दिवस ब्लॉगमध्ये. 8 दिवसाची पदयात्री करायला आलेला, पण यावर्षी त्याला जमलं नाही. तर आता तो आज येणार आहे, तिसऱ्या दिवशी आडगावला येणार आहे. तो आडगावपासून आपल्याला जॉईंट होणार आहे. तर बघू पुढचं कसं काय, तो आला की त्याला पण भेटू. सकाळचे वाजलेत आता काय माहिती किती वाजलेत पण वाजलेत बघतो. नाही, 5:45 वाजलेत. चालायला आता सुरू केलं आहे. आता नॉनस्टॉप आपल्याला चालायचं आहे. तर भेटूया आता पुढे. आणि ते पत्तूबाई जरा आपले शायनिंग मारताय, बघू शकता. साईराम साईराम जय श्रीरामच्या गाण्यावर तर काय काल नाचत होते. आणि ह्याला नीट चालवा रे बाबा, नाही तर हरवेल. बांधून ठेवा. भाई नाश्त्याच्या स्पॉटला आलोय आम्ही. सगळे नाश्ता करतायत. उद्धव बाय तर काय ऐकतच नाही. ओम साईराम. हे बघा इथे बघा, ओम साईराम. हे बघ गरीब आणलं दाखव. कोण आहे गरीब? थांब, कोण आहे गरीब? तू की आहे? स्वतःसाठी त्याने प्लेट पहिली आणली. हा, जीवनचा उपवास आहे. जीवन कधीपासून नवीन फोटोग्राफर ऍड झालेत, अक्षय मस्के. हे बघा फुल वन साइड हा, एक नंबर हा. हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा कसा आहे, कडक फोटोग्राफर आहे एकदम. तो बघा फोटोग्राफर. व्हिडिओ शूटिंग मला कोणी माहित नाही. आता नवीन बदलला मस्की आला. हा मस्के आला, हा मस्के आला. माहिती आहे एवढं उठ बोललो तर उठा ना तुला. मस्के मस्के किती प्लेट आहे? हे काय मग ह्याचं आहे. काय बोलतो दाखव, काय किती प्लेट भरली बॅगेत? 2. स्वतःसाठी पहिलं एकटा घेऊन आला, बाकीचे लोक उपाशी म्हणतात. हे याला दे रे राज, थोडं तुझ्यातला उपमा दे. चंगू मंगू. तर भाई आता आम्ही निघालो आहे नाश्त्याच्या स्पॉटवर ना, मगाशीच निघालो. झाला आम्हाला नाश्त्याच्या स्पॉटवर ना निघून किती 1.5 तास तरी झाला असेल ना. 1.5 ते 2 तास झाला. आम्ही त्या मार्केटमध्ये होतो आतमध्ये. आता आपण चाललो आहे, आपला दुपारचा स्पॉट आहे बॉम्बे ढाबा आडगावच्या इथे. तर आता मी आहे, कार्बोर आहे आणि आर्यन पण आहे. आणि कडक ऊन आहे भाई, कडक. बाटल्या स्टॉक बघा, 1 2 3 4 5 बॉटल आता पाणी आहे आमच्याकडे. का कारण एवढं ऊन असतं ना, सारखी ताण लागत राहते. आणि ऊन बघा फक्त, सावली जरा पण नाही भाई. आणि हा एक असा स्पॉट आहे जिथे खूप प्रॉब्लेम होतो. एक तर चालायचा होतोच आणि हायवे पण आहे, प्लस गरम. म्हणजे एवढं गरम होतं ना, काय सांगणार तुम्हाला. आणि आता वाजलेत किती वाजले, 11 वाजत आले आणि एवढं ऊन आहे. आणि जेव्हा हा रोड गरम होतो ना, म्हणजे हे डांबर गरम झाल्यानंतर जी वाफ लागते ना, पूर्ण स्किन पण खराब होते आणि गरमी होते ती वेगळी. म्हणजे असे आम्ही कष्ट करून पण पालखीत चालतो. आम्हीच नाही, हर एक पदयात्री, आमच्या पालखीतला असो या दुसऱ्या वेगळ्या पदयात्री असो, कुठलाही पदयात्री दिसली तर त्याला मदत करत जावा. आणि कोणती पण पदयात्रीमध्ये जे चालतात, साई सेवक असू दे या पदयात्री असू दे, त्यांना कृपया करून काही कसली मदत त्यांनी मागितली तर सहकार्य चांगलं करा. तसंच आता आम्ही आहे ना मार्केटमध्ये, शहापूर मार्केट आहे ना, हां,
या मार्केटमध्ये आहे ना एक दुकान होतं, हां आईस्क्रीमचं दुकान होतं. तिकडे आम्ही एकाला बोललो की दादा आम्हाला जरा चार्जिंग लावायला देणार काय, आमच्याकडे चार्जिंग नाही, कारण का रात्रीच्या स्पॉटला चार्जिंग नव्हती. तर तो बोला हां लगाव बिंदास. तर आम्ही लावले. तर त्याच्या बाजूला दुकानवाला बोलतो की हा इथे पण या, इथे 4-5 फोन लावा, किती लावायचे. तर आता मी दोन्ही फोनला चार्ज केलं आहे. अँड्रॉईडवाल्या फोनमध्ये 74 आहे आणि आयफोनमध्ये 89 आहे. आता बघू दुपारच्या स्पॉटला भेटेल काय. मला चार्जिंगची जरा पण गरज नाही आहे असं बघायला गेलं तर. पॉवर बँक पण नाही आहे, पण आपण कसं ब्लॉग आणि इंस्टाग्रामचे रील वगैरे शूट करावं लागतात, त्यामुळे मला चार्जिंग ठेवावं लागते. आणि अँड्रॉईडचं 2 दिवसातनं एकदा तरी बस आहे. आणि हे बघा आता, आणि आता हा स्पॉट आहे ना खूप म्हणजे बेकार स्पॉट आहे, नुसतं चालायचंच आहे. आता एक गणपती मंदिर लागेल तिथे आपण थांबू. आपले मित्र भेटले, आपले मित्र साई बंधू सर्व भेटतील तुम्हाला दाखव. बाकी काळभोर आणि आर्यन तर आपण तुफानमध्ये चालतोय. आपण गरम तर भावाच्या चॅनलला सपोर्ट करत राहा, असं प्रेम देत राहा. इंस्टाग्राम वरती पण शेअर करा, फॉलो करा, लाईक करा. आणि काळभोर एक आपला असा मित्र आहे जो आपले हर ब्लॉग बघतो डेली, म्हणजे जेवढे पण मी ब्लॉग टाकतो सर्व ब्लॉग स्टार्ट टू एंड बघतो भाई, पण कमेंट नाही करत. चॅटमध्ये आणि सगळ्यांनी आहे ना डिस्क्रिप्शन चॅटमध्ये आहे ना, चॅटमध्ये कमेंट बॉक्समध्ये, म्हणजे चॅट नाही रे कमेंट बॉक्स, तुझ्यामुळे मी पण चॅट बोललो. कमेंट बॉक्समध्ये आहे ना ओम साईराम म्हणजे पूर्ण भरून टाका. कमेंट बॉक्स ओम साईरामनी भरून टाका. भाई ऊन बघा, दोघांनी तर अगोदर टोपी घातलेली आणि आता मी पण घातली आहे, कारण का आता बेकार ऊन आहे. 1 वाजला आहे, आता 1 वाजायला म्हणजे 5 मिनटं, तरी पण अजून आम्ही काय स्पॉटला पोचलो नाही. आणि जो हा आडगावचा स्पॉट आहे ना, त्या स्पॉटवर रेकॉर्ड आहे माझा, तरी 2 वर्षापासूनचा रेकॉर्ड आहे आणि हा 3रं वर्ष. आम्ही पोचलो आहे ना तर 1च्या नंतरच पोचलो असं. गेल्या वर्षी तर 3-3:30ला पोचलेलो, त्याच्या मागच्या वर्षी 2 वर्षाला त्याच्या मागच्या वर्षी 2 नंतर पोचलेलो. असा आमचा रेकॉर्डच आहे की 1 नंतर माझा फिक्सच आहे तिथे पोचणं असं आहे. पण आता जास्त लांब पण नाही आणि जास्त जवळ पण नाही, बऱ्यापैकी कवर केलं. आता आम्ही जरा हलकं व्हायला थांबलेलो पाठी, जरा एक हॉटेल होतं तिथे हलकं वगैरे मस्त झालं आहे. आणि आता फटाफट चालूया. ऊसाचा रस तर भाईला रोज लागतो हे बघा. आणि आता आम्ही ऊसाचा रस प्यायला थांबलो आहे, तिघंच थांबलो आहे आम्ही, मी काळभोर आपला आणि आर्यन. प्रथमेश नाव आहे माझं. काळभोर नाव आहे याचं, काळभोर. आम्ही त्याला काळभोरच बोलणार. हे बघा आता पोचू आपण स्पॉटला 15 मिनिटात पोचू, 10-15 मिनिटात. तर आता वाजले 1:30 वाजत आलं आहे आणि आता फायनली आम्ही 2 मिनिटांनी स्पॉटला पोचू तिघं. आणि कडक ऊन आहे भाई, कडक म्हणजे कडक, एकदमच बेकार ऊन आहे. शिर्डीत म्हणजे शिर्डीला चालताना जे ऊन लागतं ना एकदम बेकारवालं. आणि शहापूर रोडला आम्ही चालतो आहे, आडगावला आता पोचत आलोच आहे. म्हणजे खूप बेकार ऊन आहे. आता पोचू स्पॉटला, फ्रेश बिश होऊ, मोबाईल वगैरे चार्जिंगची व्यवस्था असेल चार्जिंगची तर चार्जिंग वगैरे पण करू. आणि पुढचं काय ते बघू, जेवू वगैरे. आणि मी जेवायच्या टायमाला शूट का नाही करत माहिती आहे, कारण का आधीच आम्ही थकलेलो असतो आणि मोबाईल चार्जिंगला असतो, फरक हा आहे. आणि एकाचेच ना सगळ्यांचे मोबाईल असतात, कारण का सगळेच मोबाईल वापरतात भाई. आता तर जमानाच असं आहे, सगळ्यांना चार्जिंग वगैरे सगळं पाहिजे. आणि भले पालखीला आलो आहे आम्ही, पण थोडंफार तरी मोबाईल चालवतात पब्लिक आपली, म्हणजे सगळेच चालवतात. रात्री झोपताना थोडा वेळ आणि दुपारी. आणि मेन म्हणजे जास्त करून चार्जिंग ठेवावं लागते जेव्हा घरच्यांचे फोन येतात आणि स्विच ऑफ लागला तर मग झालं, शिव्यावर शिव्या. माहिती आहे. सायराम सर्वांना. आता आम्ही सुरुवात केली आहे, दुपारच्या स्पॉटवर निघालो आहे, 4 वाजले. आजचा स्पॉट आहे आमचा पुढे अमन हॉटेलच्या अगोदर का, अमन हॉटेलच्या अगोदर खर्डी गावात आपला स्पॉट आहे रात्रीचा. आणि आता आपल्यासोबत अनिकेत आहे, जो की आजपासून आपल्याला जॉईन केलं आहे, आजपासून पालखीत चालणार आहे. तर बघू कसं काय. बाकी आपले सगळे मंडळी पाठी आहेत, दाखवतो तुम्हाला. सुशांत दादा सर्वात पहिला, नितीन दादा,
कल्पेश बाय अमोल दादा तर हिरो बनला आता इथे. हे बघा हे बघा. सायराम मंडळी काय बोलता, दिवस तिसरा मुक्काम पोस्ट दुसरा. आजची पालखी आहे मिक्स पुलावकडे. सकाळी होती आपला ओरीपाडा गँग नाही काय रे भाई, द्वारका माईकडे. सगळ्यांची हालत टाईट झालेली, खूप ऊन आहे, सगळ्यांचा पचका झालेला पालखीमध्ये. सगळ्यांनी स्वेटर विटर आणलेत पण काय कोणाच्या कामातच येत नाहीये. गरमी खूप आहे, नॉर्मल असते त्याच्यापेक्षा जास्त गरमी आहे इकडे. तर आपल्या बायचं स्वागत झालं दुसऱ्या दिवशी. कसं वाटते तुम्हाला आज येऊन? खूप आनंद झालेला. आमचं असं सरचे स्वागत केले होय. मस्किन तुमचा आनंद भेलवाल्या स्पॉट वरती दाखवा. सगळे चालतात इकडे, आपली मंडळी आहे. मस्के बाय तर काय ऐकतच नाही. हे बघा एकदम रॉकेटची स्पीड. बघा बघा फक्त बघा, माणूस एकदम हेल्दी आहे आणि चालतो बघा कसं. हा फास्ट चाला जरा आम्ही तर परफेक्ट आहे, तुम्ही फास्ट चाला जरा. फास्ट चाला भाई. पप्पा गँग आज निघाव आहे. साईराम. तर आता वाजलेत किती 7:50 झालेत आणि आमचा आजचा स्पॉट अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं अमन हॉटेलच्या अगोदर आहे. तर आता आम्ही पोचू 5 ते 10 मिनिटात पोचतच आलो आहे. आजच्या स्पॉटला जरा लवकरच आलो आहे आपण असं बघायला गेलं तर. हां छोटा स्पॉट आहे. किती किलोमीटरचा होता? 15 किलोमीटर आम्ही दुपारपासून ते आतापर्यंत चाललो. म्हणजे 4 वाजता सुरुवात केलेली आणि आता आडगाव ते खर्डी आणि सकाळी बाबा उद्या हालत खराब होणार आहे. आणि उद्या बघूया, निशाणी मी घेऊन रपारूप निघीन सकाळी, म्हणून आज मी स्लो चाललो. मेन काम ते आहे. आणि आता पोचल्यावर आपलं बघू कसं काय. आणि आजच्या स्पॉटला चार्जिंग आहे की नाही ते मेन सांग. आजच्या स्पॉटला चार्जिंग आहे की नाही आहे आम्हाला पण माहीत नाही, कारण पहिल्यांदा स्पॉट बुक केलं. म्हणजे हर वर्षी आपला अमन हॉटेल स्पॉट आणि हा फर्स्ट टाइम आहे. म्हणजे एवढ्या वर्षात गेल्या 27 वर्षात खर्डी गावात म्हणजे स्पॉट आहे आपला पहिला स्पॉट म्हणजे. आणि बघू आता बाकीचे पुढे पार्टी चालत आहेत. आपण पण जाऊ आता स्पॉटला, फ्रेश वगैरे होऊ आणि मग काय तो आपला ब्लॉग एंड करू. ओम साईराम. आणि सचिन दादाचा पण ब्लॉगचा चॅनल आहे, तर तुम्हाला आवडतीलच ते ब्लॉग पण पाहायला. सचिन दादाचे पण ब्लॉगला चांगला रिस्पॉन्स द्या. चांगले ब्लॉग आपले शूट करतो दादा. म्हणजे आता नवीन सुरू केलं आहे, पालखीपासून सुरू केले ना. त्याच्या अगोदर शॉर्ट्स म्हणजे अपलोड करायचा. आत्ता ब्लॉग चालू केले. दिवस दुसरा आणि किती पहिला टाकला, पहिला आणि दुसरा 2 ब्लॉग टाकले. आता तिसरा ब्लॉग, आजचा ब्लॉग म्हणजे तिसरा येईल पुढे. आणि एडिटिंगला वगैरे पण टाईम नाही भेटत. सचिनला सांग, आपण रात्रीचे जागे असतो किती वाजता समजून घ्या. काही म्हणजे चुका वगैरे काही असतील तर समजून घ्या. त्याच्या पण ब्लॉगमध्ये माझ्या पण ब्लॉगमध्ये काही चुका होत असतील आमच्याकडनं तर कमेंट करून नक्की सांगा. 2 मिनिटं. साईराम. साईराम. आता अमोल दादा तुम्हाला काही गोष्टी सांगा. अरे माझ्या सगळे ऐका, सगळ्यांनी कान लावून ऐका नीट. काय चला बोल अमोलला, काहीतरी बोल आजच्या ब्लॉग मध्ये आपल्या. यार सगळ्यात मागे होते हे लोक, खेचून आणून मलाच पुढे करतात प्रत्येक गोष्टी. बरोबर आहे. तर आता तू काहीतरी बोल आपल्या ब्लॉग मध्ये. आज कितवा दिवस आहे आपला तिसरा दिवस आहे. आपला मस्त सकाळी यावर्षी आपण जरा स्पॉट आहे ना चेंज केले. म्हणजे पहिल्याचा जो आपला एक स्पॉट होता ना तो होता छान, पण तिकडे जरा व्यवस्था नव्हती अंघोळ वगैरे. अमन हॉटेल. हा नाही रे, दुपारचं सांगितलं, तो एक्सप्लेन केलं काय. नाही दुपारचं नाही, सॉरी. तू नुसतं ब्लॉग मध्ये खायचं दाखव, पूर्ण डिटेल द्यायची. बरोबर. सचिन दादा पण आहे, सचिन दादा आपले उपाध्यक्ष, त्यांना नाही घेतलं तर वाईट वाटेल. तर आजचा जो आपला स्पॉट आहे ना, पहिला आपला स्पॉट होता अमन हॉटेल म्हणून, पुढे होता टेकडीवरती. तर तो ॲक्च्युली काय झालं, आपल्या पालखीबरोबर आजच्या तारखेला करंट डेटमध्ये अजून 3 पालख्या चालत आहेत बरोबर ना. एक गोराई, एक नालासोपारा आणि एक टिटवाळा. तर तो स्पॉट आपल्याला भेटला नाही. तो एकदम मस्त स्पॉट होता. तर त्याच्या अगोदरच आपण 2 किलोमीटर पहिला एक हॉटेल बघितलं आहे, तिकडे स्पॉट आहे. आणि
आणि आपल्या मुलांनी यावेळी सगळ्यांना वाटलेलं की थंडी छान असेल, पण आपल्याला मला तर असं वाटतं इकडपेक्षा आपल्या मुंबईमध्ये थंडी जास्त आहे. इकडे थंडीच नाही आहे. सगळ्यांचा पचका झाला आहे उन्हामुळे, पोरं थकली पण आहेत. बघूया आता स्पॉटवर जाऊया मस्त. काय जेवण असते बघूया. जेवण तर भाई आज मला वाटतं चपाती असेल, भेंड्याची भाजी, रसगुल्ले आहेत का? रसगुल्ल्यावर माय गॉड. तुम्ही लोक बघा, फक्त भेटणार नाही तुम्हाला, कारण आनंद घ्या त्याच्यासाठी तुम्ही. आनंद घ्या ब्लॉग बघून. त्याच्यासाठी कसं पालखीत यावं लागतं. 8 दिवस बाबांची सेवा करावी लागते, भक्ती करावं लागते, चालावं लागतं. यावेळी मला वाटतं पालखीमध्ये सगळ्यात मोठा ग्रुप आपलाच आहे, हो ना? हां 22 की किती जण आहे? 25 जण आपले आहेत यावेळी पालखीला. उद्या पालखी आपल्याकडे आहे कसारा घाटाला. बघूया उद्या. माझ्या मते तरी ब्लॉग जीवन बघ ट्राय कर की जरा मोठाच कर. हां, आणि जीवनने आता स्वतःहून कन्फेस केलं आहे की उद्या निशाणी तोच घेऊन चालणार आहे. तर माइट बी आपण सगळे एकत्र भेटू नाही भेटू तेव्हाचं मी तेव्हा. एकटाच चालणार आहे आणि निशाणी आज घेऊन. हे काय बघतोय मी, स्पॉट आलेला आहे. आणि आम्ही उगीच मागे थांबलो थम्सअप पियायला. पैसे वाचले असते, 120 रुपये गेले आपले. स्पॉटचा काय ते सांग. स्पॉट मस्त भेटला आजचा आपला, मस्त एकदम थंड असं वातावरण, चिल्ड असं वातावरण होणार आहे इकडे. हे बघ, रस्त्यावरच आमचा स्पॉट आहे. आणि कोणाला काय रात्री झालं तर आपण इकडे JCB पण ठेवलंय. JCB. साईराम. आता वाजलेत 11. झोपायची वेळ झालेली आहे. ओमकार आहे सोबत, अनिकेत पण आहे, दीपेश भाई पण आहे. कुठे गेलो तुझा दीपेश भाई? तर आता आम्ही झोपतोय. काहीतरी बोल. ओम साईराम. ओम सकाळी नवीन जोशात. नवीन जोशात. चला झोपूया. ओम साईराम. ओम साईराम. आता मस्त झोपूया आणि सकाळी काय आपल्याकडे पालखी आहे, कारण आपल्या ग्रुपकडेच पालखी आहे. तर आपल्याला लवकर पण उठायचं, 4-4:30च्या अगोदर उठायचं आहे, 4:30च्या अगोदर. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर लाईक कमेंट सर्व करून ठेवा. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम.